नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत 1 कप रव्याचे पातळ असे पळीपापड. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक बटनवर नक्की क्लिक करा. एका कढईमध्ये मी साधारण 7 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप रव्यासाठी 7 कप पाणी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतेय. आता पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे. आधी आपण जे मीठ घातलं होतं ते इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. पण रवा एकदम घालायचा नाही, थोडा थोडा करून घालायचा आहे, जेणेकरून यामध्ये गाठी अजिबात होणार नाहीत. हळूहळू थोडा थोडा रवा घालत आपण हे मिक्स करून घ्यायचंय. साधारण 10 ते 12 मिनिटं लागतील हे मिश्रण तयार होण्यासाठी. पाणी गरम होईपर्यंत गॅसची आच तुम्ही मोठी ठेवू शकता, पण जेव्हा तुम्ही रवा घालणार आहात तेव्हा गॅसची आच एकदम मंद ठेवा. मीडियम साईजचे माझे 1 कप रव्यापासून साधारण 72 पापड झालेत. आकारानुसार कमी जास्त होऊ शकतात, म्हणून मी 70 पापड सांगितलेत. एकदम सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. आता रवा हळूहळू इथे शिजतोय. आता आपण यामध्ये बाकीचं सुद्धा साहित्य घालणार आहोत, पण हे कंटिन्यू ढवळत राहिलं पाहिजे. दहा एक मिनिटं आपल्याला आरामात लागतील हे शिजण्यासाठी. आता हे हळूहळू शिजत आलंय. आता मी यामध्ये घालतेय 1 चमचा चिली फ्लेक्स, त्याचसोबत 1 चमचा जिरे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया. चिली फ्लेक्स आणि जिऱ्यामुळे टेस्ट खूप छान येते. आता इथे जे बुडबुडे येत आहेत ते हेच सांगतायत की हे आपलं मिश्रण रेडी आहे. तरीही अजून 1-2 मिनिटं मी हे मिश्रण शिजवते. तुम्ही इथे आता बघू शकता ग्लेज खूप छान आली आहे यावर. आता मी गॅस बंद केलाय आणि हे मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत आपण वाट बघायची आहे. ग्लेज तर तुम्हाला दिसतच असेल. मिश्रण कोमट होईपर्यंत मी इथे एका प्लास्टिक शीटवर अशा प्रकारे थोडंसं तेलाचा हात लावून घेते, जेणेकरून आपल्याला पातळ पलटण्यासाठी मदत होईल आणि पापड पटकन निघूनही येतील. आता त्यावर एक स्टँड ठेवून मी ही कढई ठेवलेली आहे आणि हळूहळू पळीच्या साहाय्याने आपण हे मिश्रण या प्लास्टिक शीटवर थोडं थोडं पसरवून देऊया. जितकं पातळ हे मिश्रण पसरवाल तेवढे पातळ पापड बनतील आणि तेल लावल्यामुळे पापड काढायला सोपं पडतं.
खूप पटकन हे पापड घालून होतात. आणि हो, या पापडांना उन्हामध्ये घालायची अजिबात गरज नाहीये. नॉर्मल रूम टेम्परेचरवर हे पापड 2 ते 3 दिवसात आरामात सुकतात. अशा प्रकारे माझे साधारण 72 पापड इथे झालेले आहेत. दोन दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता हे पापड पूर्ण सुकलेत आणि सुकल्यानंतर किती ट्रान्सपरंट झालेत बघा. तुम्ही जर वर्षभर साठवणार असाल तर एखाद दिवस तुम्ही हे पापड उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता. आता आपण यांना तळून बघूया. तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 2 दिवसात हे पापड पूर्ण सुकलेत आणि ट्रान्सपरंट सुद्धा झालेत. एकदम पातळही आणि ट्रान्सपरंटही. तर आता तेल गरम झालंय आणि हे पापड मी तेलात सोडलेत. तर लगेच हे किती छान फुलत आहेत बघा. दोन्ही बाजूने मी यांना फ्राय करते. खूप जास्त कष्ट करण्याची अजिबात गरज नाहीये. अगदी कमी त्रासात पटकन हे पापड बनतात. खूपच सुंदर कलर येतोय. एकूणच अर्ध्या तासापेक्षा अगदी कमी वेळ लागतो. म्हणजेच अर्ध्या तासाच्या आतच हे पापड बनून तयार होतात. आता हे पापड तळून तयार आहेत. बघूया आपण हे पापड कुरकुरीत झालेत की नाही. तर इथे तुम्ही बघू शकता तळल्यानंतर याचा कलर सुद्धा खूप सुंदर आलाय. शिवाय एका बोटाच्या साहाय्याने हे मोडत आहेत, म्हणजेच खूप खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत. आणि तळल्यानंतर सुद्धा हे पापड आपले ट्रान्सपरंट दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, 1 कप रव्यापासून हे असे साधारण 70 ते 72 पापड होतात. ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, ही रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.